लोकलनं प्रवास करताना दोघांचा दुर्दैवी अंत झालाय। कामावर पोहोचण्याच्या धावपळीत दोघं मृत्यूच्या दाढेत सापडले। अवधेश दुबे आणि रिया रोजगोर असं या लोकलमधून मरण पावलेल्या दोघांचं नाव आहे। या दोन्ही घटना मुंबईच्या सेंट्रल लाईनवर घडल्यात। या दोघांसोबत नेमकं काय घडलं, अपघात कसा झाला, गेल्या 4 महिन्यातील मृत्यूची आकडेवारी किती आहे, पाहूया। घटना पहिली, तारीख 23 एप्रिल 2024। अवधेश दुबे, राहणार डोंबिवली। अवधेश नेहमीप्रमाणे सकाळी कामाला जाण्यासाठी निघाला। डोंबिवलीवरून त्यानं खचाखच भरलेली CSTच्या दिशेने धावणारी लोकल पकडली। गाडीमध्ये प्रचंड गर्दी। अवधेशला आत शिरता आलं नाही। तो दारातच कसाबसा उभा राहिला। आतमधल्या गर्दीचा भार त्याच्यावर येत होता। डोंबिवली, कल्याण, बदलापूरकरांसाठी हे जरी नेहमीचं असलं तरी ते किती धोकादायक आहे हे कल्पना करणंही कठीण आहे। गर्दीनं भरलेली लोकल दिव्याला पोहोचली। तिथं तर गर्दी अधिकच वाढली आणि लोकल जेव्हा मुंब्र्याच्या दिशेने निघाली तेव्हा अवधेशचा तोल गेला। अवधेश खाडीत कोसळला। या अपघातात अवधेशचा दुर्दैवी अंत झालाय। अवधेशच्या घरचे अवधेश येण्याची वाट पाहत होते, मात्र अवधेशाआधी अवधेशच्या मृत्यूची बातमी धडकली। अवधेशच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतून काळीज पिळवटून टाकणारी दुसरी घटना समोर आली आहे। घटना दुसरी, तारीख 29 एप्रिल 2024। रिया श्यामजी रोजगोर, राहणार डोंबिवली। वेळ सकाळची। रिया ऑफिसला जायला निघाली। डोंबिवलीवरून तिनं लोकल पकडली। सोमवार असल्यानं स्टेशनवर तुफान गर्दी होती। रिया दरवाजात कशीबशी उभी होती। लोकलनं वेग धरला। लोकल ठाण्याच्या दिशेनं कूच करू लागली। रिया आपला जीव मुठीत धरून उभी होती, पण गर्दी तुफान। करणार तरी काय? इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी रियानं जीवाची बाजी लावली। आजूबाजूच्या महिलांना रिया आत जाण्याची विनंती करू लागली। तेवढ्यात रियाचा तोल गेला। रिया खाली कोसळली। लोकल पुढे गेली, पण रिया जागीच मरण पावली होती। मन सुन्न करणाऱ्या अशा घटना रोज मुंबईच्या स्टेशनवर वाढतच चालल्यात। प्रचंड गर्दी, ऑफिसच्या वेळा पाळण्याची धास्ती, यात अनेकांचे जीव गेलेत। नुकताच आलेला आकडाही तेवढाच धक्कादायक आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत एकूण 565 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। धावत्या लोकलमधून पडल्यानं तब्बल 139 प्रवाशांचा बळी गेलाय। मध्य रेल्वेतून रूळ ओलांडताना तब्बल 166 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर पश्चिम रेल्वेतून 120 जणांचा। मध्य रेल्वेतून लोकलमधून पडून 92 लोकांचा मृत्यू झालाय, तर पश्चिम रेल्वेत 47। खांबावर धडकल्यानं मध्य रेल्वेतील 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर विजेचा धक्का लागून मध्य रेल्वेतून एकाचा आणि पश्चिम रेल्वेतून एकाचा मृत्यू झालाय, तर नैसर्गिक कारणातून मध्य रेल्वेवर 56 जणांचा बळी गेलाय आणि पश्चिम रेल्वेत 48। टोकाचं पाऊल उचलल्यानं मध्य रेल्वेतून प्रवास करताना 13 जणांचा मृत्यू झालाय, तर पश्चिम रेल्वेतून 6 जणांचा आणि इतर कारणानं मध्य रेल्वेतून प्रवास करताना 4 जणांचा मृत्यू झालाय, तर पश्चिम रेल्वेतून 9 जणांचा। रेल्वे अपघातात गेलेले फक्त हे आकडे नाहीत, तर 565 घरातील हाडामासाची माणसं आहेत। कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, तर कुणाचे वडील। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटना रोज घडतायत। मुंबईत वाढलेली गर्दी, सकाळच्या ऑफिसच्या वेळा, ऑफिसचा लेट मार्क, लोकलच्या अनियमित वेळा, या अनेक कारणांमुळे रेल्वे अपघात वाढतायत। लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी तर सातत्याने होतीये, पण यावर नेमका तोडगा कधी निघणार हा प्रश्नच। उशीर झाला तर तुम्हाला लेट मार्क मिळेल, पण गेलेला जीव हा पुन्हा कधीच येऊ शकत नाही। प्रवासादरम्यान काळजी घेणं इतकंच काही प्रवाशांच्या हातात आहे। सोनी मगर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।